सभा झाल्या, बैठका झाल्या, आरोप झाले, पण आमच्याकडून कोणताही प्रत्यारोप झालेला नाही. आम्ही असेल, आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, कोणीही कुणावर टीका टिप्पणी केली नाही. आम्ही सर्वांनी फक्त विकासाचं उद्देश घेऊन ज्या सभा घेतल्यात आणि लोकांना विकासाबद्दलच आम्ही बोललेलो आहे. कोणत्याही सभेत आम्ही विरोधकावर टीका केलेली नाही. त्यामुळे लोक आमच्यावर खुश आहेत. मग यंदा शिट्टी वाजणार का? 100% शिट्टी वाजणार. फक्त उदगाव जिल्हा परिषद नव्हे तर तालुक्यातील 7ही जिल्हा परिषद मतदारसंघात 14 पंचायत समिती मतदारसंघात शिट्टी वाजणार. नमस्कार, स्वागत आहे आपलं के न्यूजमध्ये. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींची रणधुमाळी आपण बघताय की चांगलीच तापलेली आहे. उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेण्यामध्ये व्यस्त आहेत. घर टू घर प्रचार सुरू आहे. आपलं विजन सांगणं आणि त्या मतदारांची मतं आपल्या पारड्यामध्ये टाकून घेणं, यासाठी उमेदवार त्या ठिकाणी धडपडत असताना दिसत आहेत. आणि मग या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं आपण के न्यूजच्या माध्यमातून वेगवेगळ्या भागातील लोकांची मतं जाणून घेतली ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून. आणि मग मी सध्या आज उभा आहे उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील जे राष्ट्रीय शाहू विकास आघाडीचे उमेदवार आहेत अमोलदादा चव्हाण यांच्याशी मी आता संवाद साधणार आहे. अमोल चव्हाण यांच्याबद्दल सांगायचं झालं तर मौजे आगरगावचे ते लोकनियुक्त सरपंच म्हणून त्यांनी आपलं काम पाहिलेलं आहे. त्यांचा चांगला संपर्क या मतदारसंघामध्ये आहे. आणि मग या निवडणुकीला सामोरं जात असताना नेमकं त्यांचं विजन काय आहे, उद्दिष्ट काय आहे, मतदारांचा प्रतिसाद प्रचारला कशा पद्धतीने मिळतोय, या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. चव्हाण साहेब, आपलं स्वागत आहे की न्यूजमध्ये. आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा हा जो माहोल सुरू आहे, या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकींचा माहोल सुरू असताना आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून सामोरं जातात. राजर्षी शाहू विकास आघाडीमधून आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे. काय सांगाल? गेले 10-15 दिवस प्रचार सुरू आहे, मतदारांच्या गाठीभेटी सुरू आहेत आणि मग
वरती ते निवडणुकीला सामोरं जात आहेत. उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघ त्यांना एक रोल मॉडेल बनवायचा आहे आणि निश्चितच मतदारांचा चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आपल्याला मिळत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि नक्कीच उदगाव नव्हे तर शिरोळ तालुक्यातल्या 7ही मतदारसंघामध्ये शिट्टी वाजेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन राहुलसह मी कुणाल, KK न्यूज, शिरोळ.